अहमदनगर तालुका देऊळगाव सिद्धी या जागेसंदर्भात ग्रामपंचायतने बेकायदेशीर केलेला ठराव रद्द करण्यात यावा अशी मागणी देऊळगाव सिद्धी ग्रामस्थांनी केली आहे। देऊळगाव सिद्धी तालुका जिल्हा अहमदनगर ग्रामपंचायतीच्या वतीनं घेण्यात आलेल्या सभेमध्ये एका खाजगी कंपनीसाठी ही जागा गट नंबर 432 आणि 433 ही जागा ग्रामपंचायत बेकायदेशीरपणे ठराव करून एका खाजगी कंपनीसाठी देण्यात आली आहे। या संदर्भात ठराव रद्द करण्यात यावा म्हणून ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय इथं उपोषण सुरू केलं आहे। जोपर्यंत हा बेकायदेशीर ठराव रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं समस्त देऊळगाव सिद्धी ग्रामस्थांनी कळवलं आहे। अंबादा जगदने राहणार देऊळगाव सिद्धी। सदर देऊळगाव सिद्धी ग्रामपंचायतने एक ग्रामसभा ठराव घेतला जमीन देण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल मुख्यमंत्री। सदर ही खाजगी कंपनी, ह्या खाजगी कंपनीला जागा देता येत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की हा ठराव घेण्यासाठी त्यांनी कोणत्याही गावकऱ्यांचं मत घेतलं नाही। त्यांच्या मनाने म्हणले की हा गट द्यायचा आहे, लोक म्हणले आम्हाला याचा फायदा काय, तरी त्यांनी ग्रामपंचायतने ऐकलं नाही आणि हा ठराव घेतला। विषय म्हणजे की आम्ही भूमिहीन येतं, मागासवर्गीय येतं, ह्यासाठी आम्ही जागा मागणी केली। आम्ही तिथं जमीन करतो आणि जिल्हा प्रशासनाकडे 8/4/2024 रोजी मागणी केली की सदर हा ठराव रद्द करण्यात यावा, अन्यथा आम्ही 1 मेला उपोषणाला बसू। तरी प्रशासनाने कसली दखल घेतली नाही आणि आम्हाला कसला पत्र व्यवहार नाही केला। प्रशासन फक्त हे मागासवर्गीय लोकांना हा त्रास देतं। आज पहिल्यांदा तर मी जाहीर निषेध करतो जिल्हाधिकारी साहेबांचा की त्यांनी राज्याचा इतका मोठा उत्सवाचा दिवस असताना आम्हाला उपोषणाला बसवण्याची वेळ आणली गेली। या एक प्रकारे आडमोठी भूमिका घेतात। याच्या आधीचे माननीय राहुल द्विवेदी साहेब होते, कलेक्टर साहेब टाकडे साहेब होते, भोसले साहेब होते। हे जनसामान्याचं पत्र आल्यानंतर 8 दिवसात त्यांच्या घरी पोस्टाने रिप्लाय पाठवायचे की तुम्ही उपोषण करू नका, आम्ही तुमची मागणी मान्य करतो, संबंधित विभागाला पत्र पाठवायचे। पण आताचे जिल्हा अधिकारी काहीच करत नाही। जी राज्याचे महसूल मंत्री हे नगर जिल्ह्याचे विखे साहेब येते। भ्रष्टाचार विरोधी लढणारे अण्णा हजारे यांचा जिल्हा आहे, तरी त्याच जिल्ह्यात जर सर्वसामान्याची अडवणूक करते तर संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांचा पहिल्यांदा मी निषेध करतो आणि आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी तो ग्रामसभेचा ठराव रद्द करण्यात यावा आणि आम्हाला भूमिहीनला जमीन देण्यासाठी ठराव घेण्याचे आदेश द्यावा। जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। आणि परत एकदा माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा जाहीर निषेध करतो की त्यांनी अशा प्रकारची भूमिका घ्यायला नव्हती पाहिजे आणि आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आमचं उपोषण त्यांनी यापूर्वीच सोडवण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करायला पाहिजे नव्हतं, पण त्यांनी तसं काही केलं नाही। त्यामुळे मी जिल्हाधिकारी साहेबांचा निषेध करतो। जर याच्यावर कारवाई नाही झाल्यास उपोषण सुटल्यानंतर मी विभागीय आयुक्त आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पत्रव्यवहार करून संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांवर दप्तर दिरांगाअंतर्गत कारवाई करावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। यासाठी वेळ आलीच तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा लढाई करणार आहे, पण सर्व भूमींना याचा लाभ भेटावा, गोरगरिबांना न्याय द्यावा, जमिनी कोणत्याही कंपनीच्या घशात घालावा नाही, एवढीच जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे। आणि आम्हाला भूमिहीनला जमिनी मिळाव्यात हीच मागणी आहे आणि आमचा ठराव घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पत्रव्यवहार करावा। NTV न्यूज मराठी अहमदनगर।